अगं बाई, सुंदर काढली आहेस रांगोळी. असं जर कौतुक तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल ना, तर नक्की माझ्या रांगोळ्या बघा आणि शिका काढायला. बघा, आजच्या भागात नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सोपी आणि सुंदर रांगोळी. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी नेहमीप्रमाणेच बघा सुंदर आणि सोपी एक बॉर्डर रांगोळी घेऊन आलेली आहे. जसं तोरण असतं ना, त्याप्रमाणे ही रांगोळी काढलेली आहे. सुरुवातीला बघा बांगड्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्या बांगड्यांमध्ये डॉट देऊन घेतलेले आहे. हळूच बांगड्या काढून घ्यायच्या आहेत आणि आता ह्याला आपण चमच्याने थोडंसं चपटा आकार देऊन घेणार आहोत त्या डॉटला. त्या डॉटला मी आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला ते जे डॉट आहेत ते ओढून घ्यायचे आहेत आणि मग त्यामुळे काय होतं, एक फुलांच्या पाकळ्या तयार होतात. बघा, छान काढलेली आहे, तयार झालेली आहेत फुलं. 4-4 पाकळ्यांची फुलं असतात ना, त्याप्रमाणे फुलं तयार झालेली आहेत. आता हळदी कुंकवासाठी सुद्धा ही तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा रोजची दरवाजासमोर काढायला पण एकदम सुंदर रांगोळी आहे. तर मध्ये हिरव्या रंगाने मी डॉट काढून घेतलेले आहेत. त्याला थोडंसं झाकणाने चपटा आकार देऊन घ्यायचा आणि पानांचा एक आकार द्यायचा आहे त्याला. पानांचा आकार मी दिलेला आहे आणि आता जी फुलं काढलेली आहेत त्याला एक सरळ रेष खाली मारून घ्यायची आहे. त्यामुळे एक तोरणाचा लुक येणार आहे रांगोळीला. जे पानं आहे त्यामध्ये थोडंसं पिवळ्या रंगाची रेष मारून घेतली, त्यामुळे एक पानं असल्याचा भास होतो तिथे. बघा, आता खाली सुद्धा मी सफेद रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत प्रत्येक फुलाच्या खाली आणि त्याला ही बाटलीच्या झाकणाने आपण चपटा आकार देऊन घेणार आहोत आणि पानांचा आकार करणार आहोत काडीच्या साहाय्याने. तर काडीच्या साहाय्याने बघा मी त्याला पानांचा आकार दिलेला आहे. आता जे हळदी कुंकवासाठी आपल्याला रांगोळी आहे, तर मी हळदी कुंकवाचेच कलर त्यामध्ये भरलेले आहेत. आता ही मालिका तुम्ही तुमचं जसं दरवाजाचं अंतर आहे त्याप्रमाणे वाढवू शकता. आता इथे मी 5च फुलं काढलेली आहेत, तर जेवढं उंबऱ्याचं तुमचं अंतर आहे ना, त्याप्रमाणे ही फुलांची मालिका आपण पुढे वाढवू शकतो. फुलांच्या वरतीसुद्धा मी एक रेषा दिलेली आहे, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आलेला आहे बघा रांगोळीला. तर पानांचा आकार काडीच्या साहाय्याने पानांचा आकार देऊन घेतला. बघा, सुंदर आहे रांगोळी, अगदी झटपट होणारी आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बघत राहा, शिकत राहा माझ्याबरोबर. मी रोज नवीन रांगोळ्या माझ्या चॅनलवर टाकतच असते. बघा आणि शिका आणि स्वतःचं कौतुक करून घ्या. नक्कीच बघून तुम्हाला ह्या रांगोळ्या काढता येतील. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी. धन्यवाद.